नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये गट क व गट ड या संवर्गाचे जे रिझल्ट आहे ते लागलेले आहे आणि यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे त्याबद्दलची एक अपडेट आलेली आहे। तर जे रेग्युलर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे, परंतु जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत होणार नाही आहे। त्याबद्दलची एक अपडेट आली आहे, ती अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरीबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देतोय। बघा, हे शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड यास जे मतभरती 2023 सुरू आहे याबद्दल। तर विषय बघा, गट क सरळ सेवा पदभरतीकरिता समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत तर हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण बघूया। बघा, उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये कळविण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचे कार्यालय मार्गदर्शन सूचनेप्रमाणे 16/2/2024 पासून गट क व गट ड पदभरतीकरिता कागदपत्रे पडताळणी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्याची सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी 16/2/2024 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये याद्वारे कळविण्यात येत आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे विद्यार्थी वेटिंग आहे यांनी जाण्याची गरज नाही आहे, असे हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी। म्हणजे जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहे यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेगळ्या टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यांचा टाइम टेबल रेग्युलर या विद्यार्थ्यांसोबत होणार नाही आहे। या प्रकारे यासाठी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल। तर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे त्यांनी वेट करा जोपर्यंत नवीन काही अपडेट येत नाही, कारण जे रेग्युलर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला वेटिंगवाल्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे आणि त्याबद्दलची एक वेगळं परिपत्रक सुद्धा जाहीर होणार आहे आणि ते कधी होणार आहे तर याबद्दलची अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, किंवा तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाची जी साईट आहे त्या साईटवर सुद्धा वेळोवेळी व्हिजिट करून चेक करू शकता। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।